Hello everyone, welcome back to my channel. So today we are discuss about a Suzuki cross coupling reaction. In Suzuki cross coupling reaction मध्ये आपण रिॲक्शन मेकॅनिझम आणि मेकॅनिझम पाथवे बघणार आहोत. ओके, सो पहिले आपण डेफिनेशन बघूया की सुझुकी क्रॉस कपलिंग रिॲक्शनमध्ये काय आहे. दी क्रॉस कपलिंग ऑफ ऑर्गॅनोहलाइड विथ organoborane compound in presence of palladium catalyst and base it gives CC bond formation. ओके, सो ह्या रिॲक्शनमध्ये ऑर्गॅनोहलाइड ॲज अ रिॲक्टंट म्हणून यूज केला जातो आणि ऑर्गॅनोबोरेन ॲज अ रिएजंट यूज केला जातो आणि पॅलेडियम कॅटलिस्ट ॲज अ कॅटलिस्ट म्हणून पॅलेडियम यूज केलं जातं आणि बेस गरजेचंच आहे. ह्या रिॲक्शनमध्ये बेसची गरज आहेच, नीड आहे, म्हणजे बेस यूज करायचाच आहे आणि इट गिव्स CC बॉन्ड फॉर्मेशन म्हणजे कपल होते. सो रिॲक्शन बघूया. RX ॲज अ रिॲक्टंट मीन्स ऑर्गॅनोहलाइड आणि रिएजंट म्हणून ऑर्गॅनोबोरेन यूज केला आहे. इन प्रेझन्स ऑफ पॅलेडियम कॅटलिस्ट अँड बेस इट गिव्स CC बॉन्ड फॉर्मेशन. ओके, सो आर म्हणून तुम्ही SP, SP2, SP3 सुद्धा यूज करू शकता आणि R' म्हणून तुम्ही SP, SP2, SP3 सुद्धा यूज करू शकता. तसंच बेस तुम्ही NaOH, इथिलीन ड्रॅमाइन, NaOET एवढे सारे तुम्ही बेस यूज करू शकता. ओके, त्यानंतर मेकॅनिझम बघूया आपण. मेकॅनिझममध्ये फर्स्ट स्टेपमध्ये होतं ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन, सेकंड स्टेपमध्ये लिगॅंड एक्सचेंज होतं, थर्ड स्टेप ट्रान्समेटॅलेशन, फोर्थ स्टेप ट्रान्सिस आयसोमरायझेशन अँड फिफ्थ स्टेप रिडक्टिव्ह एलिमिनेशन. ओके, सर आपण ह्या स्टेप पहिले वन बाय वन म्हणजे बघूया आपण. ओके, सो मेकॅनिझम पाथवे. पॅलेडियम हा सेकंड स्टेप ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता. सो पॅलेडियम इन PdL4 यातून 2 लिगॅंड रिमूव्ह झाले आणि PdL2 हे आपल्याला मिळालं. मीन्स पॅलेडियम आर इन आता 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप आपली काय आहे, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन. आपण RX अल्किल हलाइड ऑर्गॅनोहलाइड हा रिॲक्ट केला तर आपल्याला मिळालं PdL2R आणि X. ओके, सो सेकंड स्टेप आहे लिगॅंड एक्सचेंजची. NaOET ॲज अ बेस म्हणून यूज केला आणि इथे OET लिगॅंड रिप्लेस होऊन X हा रिमूव्ह झाला. ओके, सो थर्ड स्टेपमध्ये आपल्याला मेटॅलेशन करायचं आहे, पण त्या अगोदर आपला रिएजंट म्हणजे ऑर्गॅनोबोरेन हा इनॲक्टिवेट फॉर्ममध्ये आहे. सो त्याला आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, मीन्स बोरेनला आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. म्हणजे ओके, तेव्हाच तो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करेल. सो बेस आपण इथे यूज केलेला आहे. ओके, बेस यूज केला, सो बोरॉनवरती निगेटिव्ह चार्ज आला आणि बोरॉन ॲक्टिवेट झाला. म्हणजे बोरॉन हा वॅकंट होता आणि बोरॉनकडे आता इलेक्ट्रॉन आहे रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. ओके, सो ट्रान्समेटॅलेशन झालं इथे. ट्रान्समेटॅलेशन झाल्यानंतरून आपल्याला इथे आपल्याला ट्रान्स टू सीस आयसोमरायझेशन झाल्यानंतर रिडक्टिव्ह एलिमिनेशन झालं आणि रिडक्टिव्ह एलिमिनेशन झालं सो आपल्याला मिळालं R'. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.